हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या केपी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे क्लासिफिकेशन्स ऑफ सस्पेन्शन. सो प्रिव्हियसली आपण सस्पेन्शनची डेफिनेशन्स आणि त्याचे टाईप्स ॲज वेल ॲज सस्पेंडिंग एजंट्स हे बघितलं होतं. तर आज आपण बघणार आहे क्लासिफिकेशन्स ऑफ सस्पेन्शन. तर वन बाय वन आपण क्लास डिस्कस करू. फर्स्ट आहे बेस्ड ऑन अ जनरल क्लासेस. यामध्ये पॅरेंटल सस्पेन्शन, ओरल सस्पेन्शन आणि एक्सटर्नल और टॉपिकल सस्पेन्शन आहे. आता पॅरेंटल सस्पेन्शन्स म्हणजे काय, जे की आपण इंजेक्शन किंवा आय व्ही रूटने ॲडमिनिस्टर करणार त्याला आपण म्हणणार पॅरेंटल सस्पेन्शन. ओरल सस्पेन्शन्समध्ये जे की आपण ओरली ॲडमिनिस्टर करणार ते आहे ओरल सस्पेन्शन, ओरल रूटने आपण इंटेक करणार. आणि एक्सटर्नल और टॉपिकल सस्पेन्शन्स जे की आपण एक्सटर्नली ॲप्लाय करणार त्याला आपण म्हणणार एक्सटर्नल और टॉपिकल सस्पेन्शन्स. सेकंड आहे बेस्ड ऑन अ इलेक्ट्रोकायनेटिक नेचर. यामध्ये फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन्स आणि डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन्स. आता हे जे इलेक्ट्रोकायनेटिक नेचर्स आहे तर हे दोन सस्पेन्शनचे टाईप्स आहेत, फ्लॉक्युलेटेड आणि डिफ्लॉक्युलेटेड. नेक्स्ट पार्टमध्ये आपण फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन आणि डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन्स याचा डिफरन्स बघणार आहोत. थर्ड वन आहे बेस्ड ऑन साईज ऑफ कोलॉइडल पार्टिकल्स. फर्स्ट आहे नॅनो सस्पेन्शन, सेकंड आहे कोलॉइडल सस्पेन्शन आणि थर्ड वन कोर सस्पेन्शन. आता नॅनो सस्पेन्शन म्हणजे काय, तर नॅनो सस्पेन्शनचे हे जे सस्पेन्शन्स आहेत हे पुअरली वॉटर सोल्युबल ड्रग्ज असतात. ॲज वेल ॲज याची जी पार्टिकलची रेंज आहे तर ती 10 to 1000 नॅनोमीटर एवढी आहे. याला आपण म्हणणार नॅनो सस्पेन्शन. नावातच आहे, नॅनो म्हणजे काय तर एकदम स्मॉल. आणि नॅनो सस्पेन्शन हे जे सस्पेन्शन आहे तर हे पुअरली वॉटर सोल्युबल ड्रग्स आहेत. सेकंड वन आहे कोलॉइडल सस्पेन्शन. तर कोलॉइडल सस्पेन्शन्स म्हणजे काय, जे टिनी पार्टिकल्स असतात तर ते सस्पेंड केले जातात अनदर सबस्टन्सेसमध्ये आणि याची पार्टिकलची जी रेंज आहे ती आहे 1 to 100 नॅनोमीटर. हे झालं नॅनो आणि ह्याला आपण म्हणणार कोलॉइडल सस्पेन्शन. थर्ड वन आहे कोर सस्पेन्शन. आता हे जे कोर सस्पेन्शन आहे यामध्ये जे इन्सोल्युबल सॉलिड पार्टिकल्स असतात तर ते डिस्पर्स केले जातात लिक्विड मीडियममध्ये. म्हणजे सपोज जे इन्सोल्युबल सॉलिड्स पार्टिकल्स आहेत तर ते इन्सोल्युबल सॉलिड पार्टिकल्स हे डिस्पर्स केले जाणार लिक्विड मीडियममध्ये. याला आपण म्हणणार कोर सस्पेन्शन. हे जे कोर सस्पेन्शन्स आहेत तर ते ओरली किंवा इंट्रामस्क्युलर, सबक्युटेनियसली, टॉपिकली ॲडमिनिस्टर केले जातात. ॲज वेल ॲज जे ऑफ्थॅल्मिक प्रिपरेशन्स असतात तर त्यामध्ये कोर सस्पेन्शन्स यूज करतात. लास्ट वन आहे बेस्ड ऑन अ प्रॉपोर्शन्स ऑफ सॉलिड पार्टिकल्स. यामध्ये दोन आहेत. फर्स्ट आहे कॉन्सन्ट्रेटेड सस्पेन्शन्स आणि डायल्युटेड सस्पेन्शन. तर कॉन्सन्ट्रेटेड सस्पेन्शन्समध्ये काय असणार, लार्ज म्हणजे सॉलिडचा जो पार्ट आहे तर तो जास्त अमाऊंटमध्ये सॉलिड पार्टिकल्स हे लिक्विड मिडियम्समध्ये डिस्पर्स केले जाणार. म्हणजे सॉलिड पार्टिकल्स किंवा सॉलिड फेज जी आहे तर ती जास्त असणार आणि ते डिस्पर्स केली जाणार लिक्विडमध्ये. याला आपण म्हणणार कॉन्सन्ट्रेटेड सस्पेन्शन. सेकंड आहे डायल्युटेड सस्पेन्शन. डायल्युटेड सस्पेन्शनमध्ये जी सॉलिडची रेंज आहे तर ती कमी असणार आणि ती वॉटर फेजमध्ये किंवा लिक्विड फेजमध्ये डिस्पर्स केली जाणार. सिम्पल आहे कॉन्सन्ट्रेटेड सस्पेन्शन आणि डायल्युटेड सस्पेन्शन. कॉन्सन्ट्रेटेड सस्पेन्शन्समध्ये जे सॉलिड मीडियम आहे तर ते हाय अमाऊंटमध्ये लिक्विड फेजमध्ये डिस्पर्स केली जाणार आणि डायल्युटेड सस्पेन्शन्समध्ये स्मॉल अमाऊंटमध्ये सॉलिड मीडियम हे लिक्विड फेजमध्ये डिस्पर्स केली जाते. हे झालं क्लासिफिकेशन्स ऑफ सस्पेन्शन. जर यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. तसेच जर पेजवरती नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन्स आणि डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन्स याचा डिफरन्स बघणार आहोत. थँक्यू.